इंद्रकुंड कला व क्रीडा मंडळ खरोखर मी देशमुख साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप सारा आशीर्वाद पण देतो त्यांना आणि त्यांच्या मुलांना। जे त्यांनी इथे शिवकालीन कला जी प्रदर्शित केली ती म्हणजे अतिशय बघण्यासारखी आणि खरोखर म्हणजे सगळ्या मुलांनी ते केलं पाहिजे। मी शहराच्या सगळ्या लहान मुलांना आवाहन करतो की हे बघून ही कला त्यांनी त्यांच्या लहान लहान मुलांना सगळ्यांना हे शिकवलं पाहिजे आणि स्वतःचं आत्मसंरक्षण त्यांना ते करता आलं पाहिजे। या निमित्ताने त्यांनी पुढे केलं पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो। या इंद्रकुंड मित्रमंडळाचं मित्रमंडळ स्थापन झाले 1982 साली। त्यावेळेस ते मुन्नाबाई शर्मा ते हे मंडळाचं काम बघत होते। आता तोच वारसा मी पुढे चालू ठेवून या मंडळाचं कार्य सगळं सांभाळतोय आणि बघतोय आणि दरवर्षी वेगवेगळे सांस्कृतिक असे कार्यक्रम आम्ही या मंडळाच्या मार्फत करतो। जय शिवराय। आज गणेशोत्सवानिमित्त आम्ही इंद्रकुंड कला व क्रीडा मंडळ या ठिकाणी शिवकालीन शस्त्रविद्येचे प्रात्यक्षिक केले। सव्यसाची गुरुकुलम कोल्हापूर येथून प्रशिक्षित होऊन सव्यसाची वारसा राष्ट्रसेवा प्रतिष्ठान या अंतर्गत आम्ही नाशिकमध्ये विविध शस्त्रांचे प्रात्यक्षिक करतो, प्रशिक्षण देतो आणि त्यामध्ये तलवार, दांडपट्टा, भाला, पाश, बाणा यासारखे अद्ययावत शस्त्र आहेत। शिवकालीन शस्त्र ज्यांना म्हणतात। छत्रपती श्री शिवरायांनी ज्या शस्त्रांच्या बळावरती अवघा हिंदुस्थान हा लेंछमुक्त केला त्याच शस्त्रांचे प्रात्यक्षिक आज आम्ही या ठिकाणी सादर केले। त्यासाठी हे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी मंडळाने आम्हाला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि विशेष करून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांचे खूप आभार।